तर चला मैत्रिणींनो, आजच्या ब्लाऊजमध्ये आपण ब्लाऊजवरून माप घेऊन ब्लाऊज कटिंग कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर कटोरी ब्लाऊज आहे आणि आपल्याला ह्या ब्लाऊजचा गोल गळा म्हणजे चौकोनी गळा करायचा आहे. तर चला मग चालू करूया. तर हे आहे आपला अस्तर, हा आहे ब्लाऊज पीस आणि हा आहे मुंड्याला आकार देण्यासाठी कोर. तर चला मग साईडला ठेवून आपण अगोदर अस्तर व्यवस्थित ठेवून घेऊया. तर हे आहे अस्तर, मी अस्तर इस्त्री करून घेतलेलं आहे. 1 मीटर पेक्षा जास्त अस्तर आहे, तुम्हाला लागेल तेवढं यूज करा तुम्ही. तर हे पहा, अस्तर इस्त्री करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला कटिंग करायची. त्याचबरोबर जे डबल फोल्ड अस्तर आहे ते मी माझ्याकडे घेतलेलं आहे. अशा प्रकारे ब्लाऊज ठेवला, एकदम लवकर आणि सोपी पद्धत आणि कमी वेळेत ब्लाऊज कटिंग होती अशा प्रकारची. हे पहा, आपल्याला घ्यायची आहे 8.25 छाती आहे, तर 8.5ची छातीचं माप घ्यायचं आहे. साडेआठच्या छातीचं माप नंतर 12.5 इंच पूर्ण उंची आहे. तर चला मग एवढं माप अगोदर टाकून घेऊ. (12.5 प्लस 1 इंच 13.5. शोल्डर 5.5. 8.5ला मुंडा 5.5. 8.5ची छाती. 8.5च्या छातीला मुंडा 5 इंच घ्यायचा. नंतर 8.5 मध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं, म्हणजेच 10 इंच. नंतर जॉईंट करायचं. 1.5 इंचावर खून करायची. आता कवर ठेवून बघू पण कसं येतंय ते. हे पहा, अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. नंतर गळा रुंदी 2.25 इंच, पाठीमागचा गळा. कटिंग करून घेऊ. मला ह्याचा चौकोनीच गळा करायचा आहे, तर जसं आहे मी तसंच कटिंग करणार. अशा प्रकारे ठेवलं, किंवा आपण आणखीन जास्त थोडंसं अस्तर घेऊन अशा प्रकारे सुद्धा ठेवू शकता. ठेवल्यानंतर आपल्याला जसं आहे तसं उतरवून घ्यायचं आहे, आणखीन मापे घ्यायची गरज नाहीये. हे फक्त लक्ष देऊन पहा. आणि 0.5 इंच खालच्या साईडला क्रॉस पट्टी वाढवायची. नंतर साईडला, नंतर जसं आपण मुंडा टाकतो तसं मुंड्याचा आकार द्यायचा. अशा प्रकारे 2 लाईन खालच्या साईडला घेऊन मुंड्याचा गोल आकार आतल्या साईडने द्यायचा. 0.5 इंच मुंड्याचा गोल आकार झाला. 6.5 इंच पुढचा गळा. 2.5 इंच गळा रुंदी, चौकोन, गोलाकार. शोल्डर 0.5 इंच खाली, म्हणजे 0.5ला 1 लाईन कमी घेतलं तरी चालेल. 3.5 इंच क्रॉस पट्टी. 3 इंच क्रॉस पट्टी. नंतर अशा प्रकारे 3.5 इंचापर्यंत अंदाज क्रॉस.
नंतर कटोरी 5, उभी सरळ 2.25, मुंड्यातून 2.25, गळ्यापासून 1, गोलाकार थोडासा कटिंग, खालच्या साईडला क्रॉस पट्टी थोडीशी एक्स्ट्रा, आणखीन एकदा कटिंग, पुढचा भाग कटिंग, गळा कटिंग, नंतर क्रॉस पट्टी कटिंग, एक्स्ट्राचा भाग कटिंग, नंतर क्रॉस पट्टी झाल्यावर कटोरी कटिंग, साईड, मुंडा शोल्डर पट्टी मोजणे, शोल्डर पट्टी 7.5, शोल्डर पट्टी बाही रुंदीसाठी मोजणे 7.5, नंतर कटोरी आहे तशी ठेवणे, जशीची तशी उतरवून घेणे, एक वेळेस फोल्ड, नंतर सेंटरला डॉट केल्यानंतर 1.5 इंचावर खून, अलीकडल्या साईडला 1.5 इंच, पिन साईडला 1.5 इंचाला खून करून डॉट, वरच्या साईडला 2 लाईन एक्स्ट्रा, नंतर अशा प्रकारे गोलाकार, नंतर गोलाकार दिल्यावर 1.5 इंचाचे 3 डॉट मिळवून घेणे, डॉट मिळवून घेतल्यानंतर गळ्याला जॉईन करणे, कटोरी रेडी, पुढे व्यवस्थित कटिंग करणे, बाही कटिंगसाठी माप पाहणे, अगोदर अशा प्रकारे कपडा कट करणे, अगोदर बसते का ती पाहणे, स्लीव्ज, बाहीची रुंदी मोजून घेणे, तर आपल्याला बाहीची रुंदी पाहिजे आहे 8.5 इंच, म्हणजे ही घडी आहे ती बरोबर आहे. तर आता आपण बाहीची लांबी मोजायची आहे. बाहीची लांबी आहे 4.25, तर मी 5 घ्यायची, मी 5 घेणार आहे, तुम्हाला हवी तशी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये बसते का ती बघायची आहे आपल्याला स्लीव्ज. बाहीची लांबी टाकल्यानंतर प्लस 1 इंच टाकल्यानंतर 2.5 इंचावर एक खून करणे, नंतर मधल्या साईडला 1.5 इंचावर एक खून करणे, नंतर अशा प्रकारे गोलाकार देणे. ठीक आहे, थोडंसं इकडे कमी आहे पण ठीक आहे, काही नाही. ब्लाऊज पीसात कपडा एक्स्ट्रा घेणे, बाहीचा आहे तसा दंड ठेवणे, नंतर 1.5 इंच प्लस करणे, नंतर फिटिंगमध्ये मुंड्यात मिळवणे, शिलाई मार्जिन एक्स्ट्रा मिळवणे, नंतर बाही अशा प्रकारे कटिंग करणे. अगोदर उतळ भाग कटिंग करणे, नंतर आपल्याला हा खोलगट भाग कटिंग करणे, आता आपले सगळे कटिंग करून झालेले आहेत पार्ट. आता व्यवस्थित ब्लाऊज पीसावर ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करणे. व्यवस्थित ब्लाऊज पीस ठेवणे,
ब्लाऊज पीसवर व्यवस्थित पार्ट ठेवणे. अशा प्रकारे थोडासा एक्स्ट्राचा कपडा ठेवून कटिंग करणे. नंतर चौकोनी गळा कटिंग करणे. तुम्हाला हवा आहे तो आकार देणे. नंतर व्यवस्थित आणखीन पहिल्यासारखं ब्लाऊज ठेवून त्याच्यावर अस्तरचे कटिंग केलेले पार्ट ठेवणे. अशा प्रकारे नंतर पार्ट व्यवस्थित सेट करून घेणे. ओके, कटिंग करणे. ओके, थोडासा एक्स्ट्रा कपडा कटिंग करणे. हे ब्लाऊज कॉटनचा आहे, याला नाही तेल केला तरी चालतं, पण प्रत्येक ब्लाऊज असा नसतो, कधीतरी कमी जास्त पडतो किंवा धागे निघाल्यानंतर कपड्याची साईज कमी होते, त्याच्यामुळे एक्स्ट्रा कपडा ठेवणे. ब्लाऊज व्यवस्थित अशा प्रकारे कट करून घेणे. चॅनलला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. आपलेच कामे आहेत, कोण करणार दुसरे, आपण आपले कामं पटपट उरकवून घेणे. आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घेणे. ब्लाऊज स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर पटकन कमेंट्स करणे. आणखीन कोणता व्हिडिओ हवा असेल तर तेही कमेंट करणे. ॲक्च्युली क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट कटिंग केली तरी चालते, पण थोडंसं कमरेच्या फिटिंगच्या साईडला थोडासा एक्स्ट्रा कपडा जर येत असेल तर ठेवणे उत्तम. चला भेटूया नवीन आणखीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करणे. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.